कोरड्या विहिरीतले पाणी. गजानन महाराज एकदा फिरायला निघाले होते. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य प्रचंड तापला होता. महाराजांना तहान लागली होती. त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला. त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले. बाबरे, फार तहान लागली आहे, पाणी देतोस का जरा? जलदानाचे पुण्य होईल. शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणून घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणले होते. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत म्हणजेच एकही कपडा न घालता फिरत असत. महाराजाकडे पाहून शेतकऱ्याला वाटले, मी एवढा उन्हाचे घरून पाणी डोक्यावर वाहून आणले. दिवसभर काम करून माझा थकवा घालवण्यासाठी मला पाणी लागते आणि हा रिकामा टेकडा नागडा वेळसर मनुष्य काही न करता माझ्या वाटेचं पाणी मागतोय. असं विचार करून शेतकऱ्याला राग आला. तो महाराजांना म्हणाला, तुझ्यासारखा ढळ ढाकटा नागड्याला पाणी देऊन कसले आले पुण्य? दानपात्रीय असावे. एखाद्या दुर्लभ अपंग असाही व्यक्तीने मागितले असते तर दिले तरी असते. तू काही लोकांच्या भल्या काम करत असतास तर त्याबद्दल तरी द्यावे वाटले असते. तू निघ इथून. महाराजांनी त्याचे बोलणे ऐकून मंद स्मित केले आणि तिथून पुढे एक विहीर दिसत होती, तिकडे निघाले. शेतकरी ओरडला, अरे ती विहीर कित्येक वर्षापासून कोरडी पडली आहे. हे ठेम नाही त्यात, तिथेच काय आसपास कुठेच पाणी नाही. या दिवसात तू जा इथून. महाराज म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोस तसे लोकांच्या भल्याचे काही काम करून बघतो. महाराज विहिरीजवळ गेले आणि वर आकाशाकडे पाहत देवीची प्रार्थना केली आणि चमत्कार झाला. त्या विहिरीत बाजार फुटला आणि वेगाने पाणी वर यायला लागले. काही क्षणातच विहिरीत पाणी भरून ओसळून वाही लागले. आता शेतकऱ्याला हा माणूस वेळेसर नसून कोणी सिद्ध पुरुष आहे हे समजले होते. तो धावत आला आणि महाराजांचे पाय धरले. क्षमा करा महाराज, मी आपणास ओळखले नाही. न कळत आपला अपमान केला. महाराज हसले. घाबरू नकोस, आता तुझ्या शेतात मुबलक पाणी आहे. अशीच मेहनत कर आणि छान फळा फुलव. शेतकऱ्याला आता शेतीत रस उरला नव्हता. तो म्हणाला, महाराज, आता आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांचे दर्शन झाले. आता मला या शेतीत काही रस उरला नाही. मला आपल्या सोबत राहून द्या. हा शेतकरी म्हणजे महाराजांचे एक प्रसिद्ध भक्त भास्करराव पाटील. या प्रसंगानंतर ते कायमच महाराजांसोबत राहिले. नमस्कार, खूप खूप धन्यवाद.